ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हे खुसखुशीत पापड आहेत मूग आणि उडदाचे. अगदी आपण उडदाचे पापड जे बनवतो लाटून त्याच पद्धतीनं हे पापड बनतात. यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि ही आदले दिवशी भिजत घातलेली आहे. ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आहे. सकाळी त्याला पाणी निथळत ठेवलेलं आहे आणि थोडी थोडी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगली पेस्ट काढून घ्यायची आहे. ही पेस्ट आपल्याला स्मूथ घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून आणि अतिशय छान होतात पहा हे पापड. माझी पेस्ट काढून झालेली आहे. मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला एक कढई घ्यायची, जाड बुडाची कढई घ्यायची आणि पहिल्यांदा ही पेस्ट मी मोजून घेते, कारण त्या पेस्टच्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या भांड्यामधून मी पेस्ट काढली तेच भांडं मी या ठिकाणी मोजण्यासाठी घेतलेलं आहे. एक भांडं झालेलं आहे ही पेस्ट आणि ती पेस्ट किती पातळ आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहेत. एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि या भांड्याने मोजून 2 भांडे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता पाण्याला चांगली उकळी आली की ही पेस्ट आपल्याला एका हाताने यामध्ये घालायची आहे आणि एका हाताने हलवायचं आहे. त्याआधी यामध्ये मी घालून घेत आहे पापड खार. पहा 1 टेबलस्पून पापड खार घातलेला आहे मी. पापड खार घातल्यामुळे पापड चांगले फुलतात आणि चवही चांगली लागते. पापड खारसुद्धा खारट असतो म्हणून मीठ हे आपल्याला बेतानंच घालायचं आहे. वाटल्यास तो चीक शिजल्यास आपण चव घेऊन पाहून कमी मीठ असेल तर पुन्हा टाकू शकतो. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि मी ही पेस्ट यामध्ये एका हाताने हलवत दुसऱ्या हाताने ही पेस्ट मी यात घालून घेतलेली आहे आणि आता पहा तुम्ही कढईमध्ये फुल कढई झालेली आहे या पेस्टने आणि शिजल्यास किती होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. चांगलं हलवून घ्यायचं, गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची आणि थोड्या थोड्या वेळेला आपल्याला याला हलवत चालायचं आहे. आणि आता मी यामध्ये 1 चमचा मिरची पूड आणि 1 चमचा अख्खे जिरे घालायचे. तर बाकी बस यामध्ये कुठलंही काही घालायचा नाही मसाला. आणि हे माझं पाहू शकता तुम्ही 7 मिनिटांचा रिझल्ट आहे आणि हे जवळपास एवढं होण्यासाठी आता हा चीक माझा चांगला शिजलेला आहे. तो होण्यासाठी आपल्याला हा चीक खूप चांगला शिजवून घ्यायचा आहे. जवळजवळ 45 मिनिट लागलेले आहे शिजायला. चांगला चीक शिजल्यासच हे पापड चांगले होतात, नसता ते फुटतात, फाटतात. आणि मी एक कपडा घेतला, त्याच्यावर प्लास्टिक अंथरलं आणि यामध्ये हे लहान लहान पापड आपल्याला ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे हे पापड आपण घालून घ्यायचे आहेत आणि अतिशय छान होतात हे पापड. आणि तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहायला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही देखील हे पापड करून पहा आणि पाहण्याआधी पापडाची रेसिपी कशी वाटली हे लाईकचं बटन दाबून सांगा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सही टाका. 2 दिवसांनी हे माझे पापड वाळलेले आहेत. हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पहा कसे फुलत आहेत. आपला जो उडदाचा पापड असतो त्याच पद्धतीने. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.